नमस्कार, मी रेखा रेखास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। टिफिनला रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर एखादा दिवस अशा प्रकारचा कुलचा ट्राय करायला हरकत नाहीये। सो आज आपण बघणार आहोत मस्त असा हा कुलचा। सो यासाठी साहित्य काय लागणार आहे, कशा पद्धतीने बनवायचं आहे, चला तर मग बघून घेऊया। सो यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। तर साधारण 4 वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे बारीक कट केलेली कोथिंबीर। तर दह्याच्या ऐवजी आपण इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे। 1 चमचा साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, काळे तीळ आणि पांढरे तीळ। तिळाऐवजी तुम्ही इथे कलोंजी देखील घेऊ शकता। त्याचप्रमाणे 1 चमचा तेल। सर्वात आधी आपण पिठामध्ये तेल मिक्स करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ। आपण इथे 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे, तर ती देखील इथे आपण ऍड करणार आहोत। त्याचप्रमाणे अर्धा इथे आपण लिंबू पिळून घेणार आहोत। तर दह्याच्या ऐवजी इथे आपण लिंबाचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे लिंबामुळे देखील छान असं फर्मेंट होतं, कारण इथे आपण बेकिंग पावडर देखील घेतले आहे। सो अर्धा लिंबू मी इथे पिळलेला आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। सो यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ऍड करणार आहोत। सो अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असं सॉफ्ट मळून घ्यायचंय। सो यावर मी अगदी थोडंसं तेल घालणार आहे आणि साधारण अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचंय। फर्मेंट होण्यासाठी तेवढा वेळ लागतोच। सो अर्धा ते 1 तास तुम्ही ठेवू शकता। सो हे मस्त आपण असं झाकून ठेवणार आहोत। तर साधारण एक अर्धा तास झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे हे छान असं फर्मेंट झालेलं आहे। वा, मस्तच छान अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। सो हे आपण थोडंसं मळून घेणार आहोत। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचे। आणि याचे छोटे छोटे आपण पेढे बनवून घेणार आहोत। सो अशा पद्धतीने आपण छोटे छोटे याचे पेढे तयार करून घेणार आहोत। सो अशा पद्धतीने मी सर्व पेढे इथे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे। सो आपण आता हे लाटून घेणार आहोत। इथे हलकस आपण प्रेस करून घेणार आहोत आणि यावरच आपण अगदी थोडेसे काळे तीळ, त्याचप्रमाणे थोडेसे पांढरे तीळ, तुमच्याकडे नसतील तर स्किप करू शकता, काही हरकत नाही। आणि अगदी थोडीशी कोथिंबीर हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचंय, जेणेकरून ते व्यवस्थित इथे सेट होतं। आणि अगदी हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत। सो इथे तुम्ही कोरड्या पिठाचा वापर करू शकता किंवा यावर थोडंसं तेल देखील इथे तुम्ही लावून हे लाटून घेऊ शकता। तर मी इथे थोडंसं तेल लावलेलं आहे। तेल लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय। खूप जाडसर पण ठेवायचं नाहीये आणि खूप पातळ देखील इथे करायचं नाहीये। सो अशा पद्धतीने कुलचा आपला इथे लाटून तयार झालेला आहे। सो इथे तवा मी ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे। यावर आपण कुलचा भाजून घेणार आहोत। साईडला थोडंसं पाणी सोडायचंय आणि यावर लगेचच झाकण ठेवायचंय। वा, मस्त। सो हे आपण आता पलटून घेणार आहोत। आणि छान अशाच पद्धतीने आधी आपण खरपूस भाजून घेणार आहोत,
यानंतर यावर तेल किंवा बटर तुम्हाला जे आवडतंय ते लावून घ्यायचे. वा, मस्तच छान असं खरपूस कुलचा इथे भाजला गेलेला आहे. आपण यावरती थोडंसं तेल स्प्रेड करणार आहोत. तुम्ही इथे बटरचा देखील वापर करू शकता. तुमच्या आवडीनुसार तेल किंवा बटरचा वापर करायचा आहे. सो मस्त खरपूस असा कुलचा इथे आपण भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. सो अशा पद्धतीने आपले कुलचे इथे तयार झालेले आहेत. कुठल्याही भाजीसोबत तुम्ही सर्व करू शकता. व्हेज असो नॉन व्हेज असो छानच लागतात. मुलांनाही आठवड्यातून एकदा अशा प्रकारचं काहीतरी वेगळं दिलं तर त्यांना देखील त्या भाज्या सुद्धा गोड लागतात. सो अशा पद्धतीची कुलचे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील. प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.